हॅलो, तर आज आपल्याला बनवायची आहे मटकीची उसळ आणि बाजरीची भाकर आणि बरोबर तांदळाची भाकर दोन्ही पण. तर चला, मी घरीच मटकी भिजत घातलेली, घरीच तिला मोड आणलेत आणि मटकी जास्त झाल्यामुळं आपल्याला मटकीची उसळ बनवायची. कसं आहे, मार्केटमधून आणल्यानंतर आपण एवढी तेवढी असते, त्याचा आपल्या रसाच करून खावा लागतो. घरी असले म्हणजे भरपूर असते आणि ती त्याच्यामुळं मग मी उसळ करायची ठरवली. मराठीत गावाकडं त्याला घुगऱ्या बोलतात. तर मी आता गरम मसाला म्हणजे खडा मसाला टाकला आहे थोडासा. स्टारफूल, दालचिनी आणि छोटी विलायची, मोठी विलायची, तमालपत्र, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतला आहे. आता पूर्ण असंच अर्धालय म्हणजे टोमॅटो असं नाही टाकणार मी, त्याची मी अर्धी पेस्ट करून घेणार आहे जे फ्राय केले ते. आणि जो खडा मसाला आहे त्याची नाही पेस्ट करणार, तो तसंच राहते. कारण पहिली मेन गोष्ट, मी खडा मसाला खूप वापरत नाही आणि वापरला तर मग आता सगळा नको मसाल्यात टाकायला, तर गरम पडेल पोटात. म्हणून मग मी कांदा आणि टोमॅटो बाकीचं अर्धं बाजूबाजूने काढून घेतलं आणि त्याची पेस्ट केली. आणि ती पेस्ट आता व्यवस्थित भाजून पण घेतली आणि मग आता मटकी टाकायची. तर मटकी अर्धी मटकी ठेवली आणि अर्धी आत्ता केली मी आणि अर्धी नंतर करेन. तर छानपैकी आपण आता शिजून घेऊयात 10-15 मिनटं व्यवस्थित, कारण मी मटकी कच्चीच टाकली, आधी काही शिजून घेतलेली नाही. तर दुसऱ्या गॅसवर शिजत घातली आणि दुसऱ्या गॅसवरती आपण भाकरी करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी केली तांदळाची भाकर. तर हे थंड पाण्यातच मी पीठ मळलं आहे. ॲक्च्युली ते मोदकासाठी मी पीठ दळून आणलेलं सॉरी. तर ते तसंच राहिलं, मोदक काय केले नाही. मला गणपतीमध्ये अडचण आल्यामुळं मला मोदक बनवताच आले नाही, ते पीठ तसंच राहिलं. मग त्याची म्हटलं भाकर करावा. तर खूप छान प्रकारे भाकर झाली. मी कुठेही गरम पाणी काहीच घेतलं नाही, थंड पाण्यानेच मी पीठ मळलं आणि बघा किती छानपैकी टम्म अशी फुगलेली आहे भाकर. तर तांदळाची भाकर झाली आणि मग एक बाजरीची भाकर करते. तर चला, तिला पण व्यवस्थित पाणी चोळल्यानंतर पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे आणि मग भाकर उलटायची. नाहीतर मध्ये अशी चिकट तशीच राहते भाकर, पूर्ण पाचत नाही. तर तांदळाची भाकर तर व्यवस्थित तयार झाली आणि बघा मोडतसुद्धा नाही आहे. खूप छान प्रकारे माझी तांदळाची भाकर तयार झाली. आता बाजरीची भाकर कशी काय होते ते पण बघूया. तर इकडं मटकीची उसळ पण छानपैकी तयार झाली आणि त्याच्याबरोबर गरम भाकर. सोबतीला कांदा घ्यायचा तोंडी लावायला, हिरवी मिरची घ्यायची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, एकच नंबर. तर भाकरीला बघा पापूड कसे आलेत. बाजरीची भाकरीला एकदम आरपार पापूड झाला आहे. आणि असे पापूड चुलीवरच्या भाकरीला येतात, पण गॅसवर पण व्यवस्थित केलं तर गॅसवर पण भाकरीला पापूड येतो. तर तांदळाच्या भाकरीलासुद्धा तसाच सेम पापड आला आहे बघा. एकदम लुसलुशीत नाही म्हणता येणार, कारण भाकरी लुसलुशीत झालेल्या त्या चांगल्या नाही वाटत. थोड्याशा नरम असलेल्या त्या चांगल्या राहतात भाकरी. तर खूप छान प्रकारे भाकर झाली बघा, एकच नंबर जेवण एकदा. तर आम्ही घेतो आता जेवायला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करून सांगा आणि आवडला तर शेअर पण करा.